कारण कुणी काही दबाव आणला किंवा कुणी काही सांगितलं म्हणून ते थांबू शकत नाहीये. मराठा समाज सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मराठा समाजावरती अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नाहीये. विखे पाटील पण नाही उचलणार आणि पोलीस साहेब पण नाही उचलणार. त्यांनी सांगितलंच तसं की आम्हाला कोर्टात जी आर जाईल असं काही करायचं नाहीये. कोर्टात जी आर गेला नाही पाहिजे. आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा. आम्ही अहवाल घेतलाय. सूचना निघणार आहे, ड्राफ्ट दिला होता तुम्ही, त्यावर आता सूचना निघणार आहे, काय सांगता? हो, आता ते विखे पाटील साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, लाड साहेब आले होते. त्यांनी सांगितलंय ना त्या दिवशी की आता मंगळवारपासून काम सुरू होईल. म्हणजे उद्यापासून सगळं काम सुरू होईल. आता सूचना काढायच्या, आदेश काढायचे. तसं तरी आता ते थांबणारच नाहीये या विषयात. आणि तीच आशा आता आणि अपेक्षा मराठा समाजाला त्यांच्याकडून आहे. कारण कुणी काही दबाव आणला किंवा कुणी काही सांगितलं म्हणून ते थांबू शकत नाहीये. कारण त्यांना मराठा समाज सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मराठा समाजावरती अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नाहीये. विखे पाटील पण नाही उचलणार आणि पोलीस साहेब पण नाही उचलणार. कुणी काही सांगितलं हे करू नका ते करू नका म्हणून मराठा समाजावर अन्याय होईल असं ते पाऊल उचलणार नाहीत. नसता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील पुन्हा. सातारा गॅजेटचा वेळ तुम्ही मागितलाय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय की जेव्हा हैदराबाद गॅजेट साठी तुम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा जी आर घेतल्याशिवाय उठले नव्हते, इथे का अशी भूमिका आहे? नाही, असा प्रश्न मला नाही वाटत कुणी काढील म्हणून. कारण सामान्य जनता या महाराष्ट्रातली मराठा समाज यांना माहिती आहे की इमानदारीनं लढाई सुरू आहे. शंका घेणारे कोण असू शकते ते कळतंय आम्हाला. ज्यांचं कुठं काही शिजतच नाही असेच असू शकते. मला नाही माहित कोण आहेत ते, पण तुम्ही म्हणतायत म्हणून. परंतु मी असं कधीच हटलेलो नाही आणि एक प्रकारचा जे आरच घेतल्यासारखा आहे सातारा संस्थांचा सुद्धा. कारण त्यांनी सांगितलंच तसं की आम्हाला कोर्टात जी आर जाईल असं काही करायचं नाहीये. कोर्टात जी आर गेला नाही पाहिजे. आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा. आम्ही अहवाल घेतलाय. आणि याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी? सातारा संस्थांच्या बद्दलचं जर कोणाचं काही मत असेल तर त्यांना याच्यापेक्षा पाहिजे काय? की त्यांनी अहवाल स्वीकारलाय आता सरकारनं. त्याच्यावरती 1 महिन्यात ते पुन्हा अभ्यास करतील, आणखीन चर्चा करतील आणि 1 महिन्याने जी आर काढतील. 1 महिन्यात तुम्हाला जी आर दिसल. 70-80 वर्ष नव्हता तोपर्यंत तुमचे तोंड शिवले होते का? आता कुंकडून तरी आम्ही गरीबाचे लेकरं जीवाचा आटापेटा करून उपाशी तापाशी राहून आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी झुजतोय. ते लढून लढून मिळवतोय आणि कसं तरी जीवाचं रान करतोय आणि मिळवतोय. काय फरक पडला? इतक्या दिवस तुम्ही नाव पण नाही काढलं. तेव्हा जमत होतं. आता कमीत कमी आम्ही 1 महिन्यावर का होईना आणून ठेवलंय. हे सुद्धा गरीब मराठा समाजाला आणि सगळ्याच मराठा समाजाला आनंद असला पाहिजे की चला 1 महिन्याच्या अंतरावर का होईना सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा विषय यांनी आणून ठेवलाय म्हणजे निघालच. त्यात मी सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे औंध, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सगळेच आम्ही त्याच्यामध्ये त्यांना घ्यायला लावतोय टप्प्याटप्प्यानं.